13 जुलैला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जो मराठवाडा दौरा चालू आहे, महारॅली आणि शांतता रॅली, संवाद रॅली याचा सुरुवात 6 जुलैला झाली आणि 13 जुलैला 8 जिल्ह्यामधून इथे येऊन याचा समारोप या ठिकाणी करणार आहे। लाखोचा जनसमुदाय आमच्या या ठिकाणी येणार आहे, महारॅलीमध्ये सामावेश होणार आहे। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाजूचे काही जिल्हे आहेत, जालना असेल, नगर असेल, नाशिक असेल, या संपूर्णपणे जिल्ह्यातील सगळे लोक या ठिकाणी येणार। त्यांच्या प्रत्येक वाहनांची वगैरे व्यवस्था, पार्किंग व्यवस्था अद्ययावत केलेली आहे। त्यांना वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या रस्त्यावर आम्ही त्याचे ग्राउंड दिलेले आहेत। वाहनांसाठी, अपघातासाठी 10 ॲम्ब्युलन्स अद्ययावत अशा प्रकारचे डॉक्टरांचे ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 5 किलोमीटरचा जो परिसर आहे, सिडको बस स्टँड ते क्रांती चौकामध्ये, या ठिकाणी संपूर्णपणे साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट केलेली आहे। 250 भोंगे क्रांती चौकापासून तर सिडको बस स्टँड पर्यंत गेलेले आहेत, की जेणेकरून प्रत्येकाला मनोज जरांगे पाटलांनी जे त्यांना बोलायचं आहे, हे जो सगळे सोयरेचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि ते सगळे सोयरेचा निर्णय घेण्यासाठी, मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकण्यासाठी आणि मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यासाठी जे 6 तारखेपासूनचा जो संवाद रॅली दौरा चालू केलेला आहे, तो संवाद रॅली दौरा या ठिकाणी 13 तारखेला येतोय। तो या ठिकाणी संपणार आहे। क्रांती चौकामध्ये त्याचा समारोप होणार आहे। हजारो लोकांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। संपूर्णपणे सकल मराठा समाज पुन्हा आवाहन करतोय की जास्तीत जास्त लाखोच्या लोकांनी यामध्ये समावेश व्हावं, ही विनंती।